मी वळते आपल्या या सिनेमातील आता छोटे 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 हळूहळू कलाकार जे आहेत, नंतरची पिढी असं म्हणूयात. रुपेश, तुझ्यासाठी काय आता जसं सुषमाताई सांगितलं तसं धिंगाणा घालणं आणि त्यासोबतच कामही करणं? पहिले तर मी माझा स्वभाव आहे की मी जास्त मिसळत नाही, पण घरात फॅमिली डे वन पासून अशी होती की माझ्या डोक्यात तो थॉट आलाच नाही की अरे मी कसं मिसळणार यांच्यासोबत. सो शूटिंगच्या टायमाला पण शूट जरी म्हणजे आमचा जेव्हा सीन असायचा तेव्हा आम्ही व्हॅनमध्ये बसायचो ना, तर आमच्या व्हॅनचे सगळे डोर ओपन असायचे आणि गाणी लावून आम्ही नाचत बसायचो. कारण पॉझिटिव्ह राहणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि काय बोलतात त्याला, मस्ती फुल ऑन एनर्जेटिक राहणं इम्पॉर्टंट होतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मी नवजोत दादाचे आभार तर नाही म्हणणार, कारण आभार परक्यांच्या मानायचे असतात, आपल्या माणसांचे काय आभार. सो बट एक मनापासून मी दादाला थँक्यू बोलेल, कारण घरात गणपती माझ्यासाठी गणपती बाप्पाचा दिलेला प्रसाद आहे. तर तो माझ्यासाठी इतका ब्लेस्ड आहे मी की या फिल्ममध्ये आलो. आणि ज्याच्यासाठी ज्यांनी माझं कास्टिंगचं फर्स्ट ड्राफ्ट केलं रोहन दादा, आणि त्याच्यानंतर मी नवजोत दादाला भेटलो, तर मी काय बोलू मला कळत नाही. आत्ता पण माईक आता एवढे सगळे मोठी माणसं आहेत, यांच्यापेक्षा कमीच एक्सपिरियन्स आहे माझं, पण तरी पण आता पण माईक हातात आला किंवा स्टेजवर आलो किंवा कॅमेरा समोर आलो तरी मनात धाकधूक होते, सुचत नसतं काय बोलायचं काय नाही. पण या फिल्मच्या निमित्ताने इतक्या ब्युटिफुल लेडीज बरोबर मला काम करायला मिळालं. आणि जो सच आहे वो सच आहे. कारण अश्विनी ताई, जेव्हा मी त्यांना समोर बघितलं, माझं असं होतं की या वयामध्ये पण एवढं ब्युटिफुल कसं काय म्हणजे तुम्ही खूप सुंदर दिसतात, थँक्यू सो मच. पण तुम्ही मोठ्यात म्हणून मला तुम्हाला काय. बट यस, निकिता, मैं निकिता इनको मैम पहले बोल रहा था, फिर मैम निकिता बोली कि मैम मत बोलो, फिर मैंने बोला दीदी बोलते, बोले दीदी मत बोलो, तो मैं बोला क्या बोलो, निकिता you also look so beautiful, परिता you also look beautiful, शुभांकिता you also look beautiful, but सुषमाताई आप भी बहुत सुंदर दिख रहे हो, तू पण चांगली. मला वाटतं तूच पॉझिटिव्हिटी राखत असशील सगळ्या पूर्ण लोकांची टीम मध्ये. पण ऍक्च्युली सगळे लेडीज ब्युटिफुल दिसतात कारण आम्ही सगळे हँडसम आहोत म्हणून, आणि आम्ही त्याची तारीफ. हा चांगला कव्हरअप होता तुझा. पण खरंच मला वाटतं तू असा असशील जर तिथे सेटवर कायम, तर डेफिनेटली पॉझिटिव्हिटी होती. थोडी ग्लिम्स देत होतो की मी सेटवर कसा होतो आता. हा चल, थँक्यू सो मच. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. राजसी, मी तुझ्याकडे वळते. एखादी खास आठवण आहे का या शूटिंग दरम्यानची? येस, मी आधी नवजोत सरांचं आणि सगळ्या निर्मात्यांचं माझ्या मनापासून मी खूप खूप आभार मानते, कारण खूप विजन लागते स्वतःच्या स्क्रिप्टवर, स्वतःच्या चॉईसवर खूप विश्वास लागतो की माझ्यासारख्या नवीन कलाकाराला एवढी मोठी संधी दिली त्यांनी, आणि ती फक्त संधी नाही दिली, त्यातनं मला गाईड पण केलं. आणि ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर फर्स्ट फिल्म आहे, आणि असं होतं की आपण मुंबईत शूट करत असू तर शूट झाल्यानंतर सगळे लगेच घरी जातात आणि सहवास खूप लाभत नाही. पण ह्या फिल्मचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही सगळे शूट झाल्यानंतरही एकत्रच असायचो, शूटच्या मध्येही एकत्रच असायचो. सो सगळे शेड्यूल्स, सगळे दिवस आम्ही सगळ्यांनी एकत्र घालवलेत, आणि जे काही चॅलेंजेस आले, ज्या काही चांगल्या मोमेंट्स आल्या, त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र अनुभवले आहेत. आणि मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीपासून एवढी लांब राहिले होते फॉर अ गुड मंथ, पण मला कधीही कोणीही असं जाणवू दिलं नाही की मी ह्या सगळ्याचा भाग नाही आहे. त्यांनी खूप प्रेमाने सांभाळून घेतलं. मला एवढे गॉर्जियस पेरेंट्स दिल्याबद्दल मी नवजोत सरांचे खूप आभार मानते. आणि एक आठवण अशी मला सांगता येणार नाही, कारण सगळेच दिवस प्रत्येक वेगळा दिवस प्रत्येक वेगळी आठवण घेऊन येत होता. पण ही एवढी सुंदर फॅमिली आणि एवढा चांगला अनुभव दिल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते. थँक्यू. क्या बात आहे. राजसी, म्हणजे एका कुटुंबातून निघून तू दुसऱ्या कुटुंबात राहिलीस आणि भरपूर मेमरीज तुझ्या क्रिएट झाल्या खूप. आणि मी हे म्हणतेच की माझ्या करिअरची सुरुवात लिटरली गणपती बाप्पा मोरयांनी झाली आहे, घरात गणपतीनी झाली आहे.
आणि आय कुडंट बी हॅपियर. आणि आज ह्या दिवसाची वाट आम्ही सगळ्यांनी बघितली, तर आज हा दिवस आलाय. वी आर व्हेरी हॅपी. थँक्यू. नक्कीच तुम्हा सगळ्यांची एक्साइटमेंट मला कळतेच आहे, पण प्रत्येक जण इथे उभे असलेला प्रत्येक कलाकार सगळं बोलत असताना कायम या सिनेमाचा कॅप्टन म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक नवज्योत विषयी बोलतायत. सो मला वाटतं असं चालणार नाही की नवज्योत सर सांगणार नाहीत कलाकारांविषयी. त्यामुळे नवज्योत सर प्लीज कम ऑन स्टेज. आणि आम्हाला जसं कलाकारांनी तुमच्याविषयी सांगितलंय तसं मला जाणून घ्यायचंय की या सगळ्यांचं कास्टिंग करतानाची प्रोसेस काय होती आणि की आधीच ठरले होते हे चेहरे. पहिलं म्हणजे तर आय एम व्हेरी ओव्हरवेल्म, कारण का इतके दिग्गज लोकांनी माझ्यासाठी हे जे शब्द माझ्यासाठी बोललेले आहेत. आय एम एक्स्ट्रीमली इमोशनल राईट नाव. पण गोईंग बॅक, सो जेव्हा आम्ही हा पिक्चरचं कास्टिंगचं चालू केलं, सो माझा मित्र रोहन मापुसकर, मला माहिती नाही तो इथे आहे का, सो जेव्हा आम्ही कास्टिंग चालू केलं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही, पण आमच्या पेपरवरती हेच सगळे पहिले चेहरे होते. म्हणजे असं नाहीये की आम्ही कास्टिंगची प्रोसेस खूप वेळ चालू होती किंवा आम्ही भरपूर लोकांना भेटलो, पण म्हणजे माझ्यासाठी होतं की हे कुटुंब 14 जण, हे कुटुंब कसं दिसेल. आणि तेव्हा जेव्हा आमचं फर्स्ट इनिशियल पेपर ड्राफ्टवरती जेव्हा चेहरे लावले आणि मी त्याला म्हटलं की हे जर आपण करू शकलो ना, म्हणजे हे जे तुम्ही आता इथे सगळे बघताय ह्यांना जर आपण एकत्र आणू शकलो ना, तर दिस विल बी लाईक द बिगेस्ट कास्टिंग ग्रुप एव्हर. सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आणि मला एक अजून की प्रत्येकाला मी नरेशन दिलं आणि इथे मंचावर उभं असलेला प्रत्येक जण हा नरेशन झाल्यानंतर त्यांनी पिक्चरला लगेच हो बोललेलं आहे. सो थँक्यू सो मच मला सांभाळून घेतल्याबद्दल. माझ्या पहिल्या पिक्चरसाठी तुम्ही माझ्या पाठीशी असे उभे आहात, तर खूप 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 धन्यवाद. मला असं वाटतं की बाप्पांचा सिनेमा आहे आणि खरं तर योग जुळून येत असतात. ह्या सगळ्यांचा योग असणारच आहे की हा सिनेमा केला गेलाच पाहिजे. आणि मला वाटतं नवज्योत सरांच्याही नशिबात असेल की हेच चेहरे आपल्या सिनेमाच्या निमित्ताने येतील एकत्र.